आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये त्यातल्या त्यात पिंपरी पेंढर असेल, पिंपळवंडी, काळवाडी, उंबरस, बोरी, आळे अशा विविध गावांमध्ये अनेक वेळेला बिबट्यांनी माणसांवरती हल्ले केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही माणसं जखमी झाल्यात, काही माणसं मृत्युमुखी पडल्यात आणि आपल्या पिंपरी पेंढरमधील तशी पाहिली तरी दुर्दैवी अशी दुसरी घटना. आणि म्हणून आपण आज वन खात्याचा आणि राज्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्याच्यावरती आपल्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करता येतील का या दृष्टिकोनातून आपण एक तासापूर्वी मीटिंगचं आयोजन केलं आणि आपण आज त्या ठिकाणी त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहे. त्यातल्या त्यात मागल्या 2 महिन्यापूर्वी गाजरपट्टामध्ये ठाकर महिलेवरती जो हल्ला झाला त्याच्यात ती महिला मरण पावली. खरं तर त्याचा उद्रेक झाला. उद्रेक वाचता असताना केंद्र शासन अशा पद्धतीचं आहे की ती त्यांचा हातचा कधी सोडतच नाही. तुमचं कोण मरतंय त्याला काही त्यांना घेणं देणं नसतं. आणि मग काही लोकांवरती केसेस झाल्या आणि त्या केसेसला बरेचसे आज 10-12 जण त्या ठिकाणी सामोरे गेलेले आहेत आणि त्याचा त्रास काय असतो त्या लोकांना चांगल्या पद्धतीचा माहिती झालेला आहे. आणि कालची जी घटना झाली ती घटना अतिशय दुर्दैवी आहे. तर सकाळी 6 वाजता महिला उठते, जसे नेहमीप्रमाणे आपण सगळे उठतो त्याप्रमाणे ते उठते आणि रवी डेऱ्याचं घर आपल्याला सगळ्यांना माहिती की ते घर थोडं एकंटी आहे, परंतु घराभोवतीचा कालचा जर परिसर पाहिला तर तिथं कुठल्या पद्धतीचं ऊसाचं क्षेत्र नाही. ऊसाचं क्षेत्र दोन्ही बाजूला 4ही बाजूला पाहिलं तर कमीत कमी 500-600 फुटाच्या अंतराने ते क्षेत्र आहे. एवढ्या मोकळ्या मैदानामध्ये जर सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करीत असताना जर बिबट्या त्या महिलेवरती हल्ला करतो आणि त्या ठिकाणी ती महिला मृत्युमुखी पडते. खरं तर हे सगळं आपण बघितलंय. आपण बघत असताना आपण तिथं जातो, थोडीशी हळहळ करतो, आपल्याला त्याचं काही गांभीर्य त्या टायमिंग पुरतं होतं. परंतु त्या कुटुंबातून एका पतीची पत्नी गेली, मुलांची आई गेली आणि खरं तर एका सासूची सून गेली आणि आज त्या कुटुंबामध्ये खरं तर काही करण्यासाठी किंवा काही गोष्टी भविष्यकाळामध्ये होण्यासाठी आज ती महिला त्या ठिकाणी जिवंत नाही. एवढा मोठा बाका प्रसंग खरं तर त्या ठिकाणी उद्भवला आहे. आणि हे असं होत असताना उद्या तुमच्या आमच्या घरामध्ये होणार नाही अशी काही वेळ होणार नाही असं काही समजायचं काम नाही. त्या बिबट्याच्या पुढं, वाघाच्या पुढं गरीब, श्रीमंत, लहान, मोठा, स्त्री, पुरुष अशा कुठल्या पद्धतीचा भेदभाव त्याच्याकडे नसतो आणि अशा घटना घडत राहतात. आणि मग केंद्र शासन काय म्हणतं, आम्ही तुम्हाला 25 लाख रुपये दिलेत. आता कालला उल्लेख झाला का त्या महिलेचं काय केलं तर म्हणले आम्ही जागेवर 10 लाख दिले आणि अजून 15 लाख रुपये आम्ही देणार आहेत. अशा पद्धतीचे पैशामध्ये तोललं जातं. आणि कालचं सुद्धा म्हणले 25 लाख रुपये त्यांनी डिक्लेअर केलेत आणि ते सुद्धा पैसे येणार आहेत. तुम्ही किती पैसे दिलं तरी ती महिला येणार नाही आणि ते कुटुंब तर सावरलं जाणार नाही. आणि म्हणून या गोष्टी घडत असताना आज आपण सर्वजण पाहतो, काही लाईटीच्या निमित्त असेल, पाणी भरण्याच्या निमित्त असेल किंवा एखाद्या बांधाने आपण एकटं दुकटं सहज त्या ठिकाणी निघून जातो. उद्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अजून घटना घडणार नाही असं काही कोणी म्हणजे मनाशी बाळगायचं काही काम नाही. आपण असं म्हटलं जातं का तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. भविष्यामध्ये केंद्र शासन येईल, तुम्हाला मदत करील. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाला दुःख होणार आहे, पण तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं कुटुंब वाऱ्यावर पडणार आहे आणि तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. तर मी आपणा सर्वांना या ठिकाणी एकच सांगू शकतो की आपण या ठिकाणी उद्याला गाव बंद करणार आहे हे सुद्धा खरं आहे. भविष्यामध्ये पुढील गावं बंद राहतील. आज शरददादाला आपल्या सगळ्यांचा एवढा कळवळा आहे की ते आज कालच्या धरून त्या ठिकाणी उपोषणाला बसले. काही राजकीय लोक इथं आली, येऊन गेली, त्यांनी थोड्याशा बाईट दिल्या, या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु याचं गांभीर्य झालं पाहिजे. या तालुक्यातून बिबट्या हद्दपार झाला पाहिजे. आपल्या गावामधून 40 ते 45 बिबटे हे सुद्धा हद्दपार झाले पाहिजे.
आणि त्याचा खरं तर शरददादांनी त्या ठिकाणी चंग मानलेला आहे का जोपर्यंत तुम्ही इथले 40-45 बिबटे पकडत नाही तोपर्यंत मी इथून उपोषणाला उठणार नाही, अशा पद्धतीचा एक चांगला माणूस, एक तालुक्याचा विकास करणारा माणूस, गोरगरिबांच्या सुखादुःखामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेणारा माणूस आज त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. मग आपल्यासाठी जर आज तो माणूस एवढं करतोय तर आपण सुद्धा त्याला एक पाठिंबा म्हणा किंवा आपलंच जीव आपल्याच कुटुंबातलं कोणी त्या ठिकाणी वाचलं पाहिजे, भविष्यामध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजेत, अशा पद्धतीचं आपण सर्वांनी काम करायचं आहे. आणि याचा गोस्वारा आपण उद्याच्याला गावामध्ये पोहोचवायचा आहे. एखादं म्हणाल काय मला गरज आहे, मी नाही दुकान बंद करणार, तर त्यांनी दुकान नाही बंद केलं तर आपण सर्वांनी त्या दुकानावरती जाऊन त्याच्यावरती त्याला समजून सांगून, जर त्यांनी आपण समजून सांगून जर त्यांनी त्या गोष्टी पाळल्या नाहीत तर त्याच्यावरती रितसर आपण पोलीस स्टेशनला कारवाई करायची. आपल्याला उद्रेक करायचा नाही, परंतु समजुतीच्या भाषेमध्ये आपण थोडा पोलीस स्टेशनचा सहभाग घेऊ, पोलीस स्टेशनचा सहभाग घेऊन त्या ठिकाणी उद्याच्या बंदमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचंय. आणि उद्यापासून परवा काय होणार आहे याच्यापेक्षा प्रत्येक कुटुंबाच्या घटकांनी त्या ठिकाणी जबाबदारीने वागलं पाहिजे की आपला मुलगा असेल, आपली पत्नी असेल, आपली सून असेल, जो घरातलं कुटुंब असेल ते नेमकी जातंय कुठं, जात असताना त्याच्या वाटेमध्ये काय अडथळे आहेत का, त्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र आहे का, त्या ठिकाणी बिबट्या येईल का, ही गोष्ट करे तर प्रत्येक कुटुंबाने जबाबदारीनं पाळली पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे. नाहीतर वता सहज आपण म्हणतोय काय नाही, गेला एरिओ मोटर चालू करायला, गेला कुठं गावात काढायला, गेला काही काम करायला, तर कदाचित तो चुकून आपल्या समोर जिवंत येईल याची आपल्याला शाश्वती राहिलेली नाही. तर हे सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. उद्या या प्रसंग कोणत्यावरती कधी कुठल्या टायमाला येईल याचा भरोसा नाही. उद्या आपण घरातून समजा एखाद्याला लघवीच्या निमित्तानं घराच्या बाहेर पडला, तो काय म्हणतो मी दर दिवस जातोय, मला काय भीती नाही. मी आता तुम्हाला मोकळ्यापणाने बोलतो, माझंच उदाहरण सांगतो. मी संध्याकाळी ज्यावेळेला झोपायला जातो ना त्यावेळेला माझ्या घराच्या भोवती समोर रस्त्यावरती माझी एक चक्कर असते आणि मग मी खरं तर घरामध्ये झोपायला जातो. पण रात्री अक्षरशः मी घराच्या बाहेर गेलोच नाही. मला समजा लगीला जायचं होतं ना, मी बाथरूमला गेलो, जर बिबट्या आला समजा जेसीपीच्या आड लपलेला असेल किंवा त्या ट्रॉलीच्या आड असेल किंवा भीतीच्या आड असेल आणि जर त्यांनी जर माझी अटक केला तर म्हणजे एक समाजामध्ये वागणारा किंवा आपल्याला सगळी माहिती असून सुद्धा जर मी माझ्यासारखा माणूस सुद्धा त्या ठिकाणी घाबरला सारखा झाला तर सर्वसामान्य माणूस सहज बाहेर जातो आणि सहज या घटना होत्यात. तर झालेल्या घटनेला आपण काही करू शकत नाही, ती दैवशक्ती आहे, दैवशक्तीप्रमाणे किंवा जे नशिबात आहे ते घडलं जातं. पण आपल्याला मी तर नेहमी सांगत असतो की हे जगत असताना आपल्याला मरण अटळ आहे, पण आजचं मरण आपण उद्या ढकलू शकतो हे बाकी नक्की आहे. म्हणून मी जास्त बोलत नाही. माझी आपणा सर्वांना एकच विनंती की आपण सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्या आणि उद्याच्या बंदमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्या आणि भविष्यामध्ये आपल्या गावाच्या परिसरामध्ये सगळ्यांचंच या ठिकाणी या बिबट्यांपासून आपलं मुक्तपणे आपल्याला फिरता येईल अशा पद्धतीचा आपण उद्याचा बंद पाळूया. मी परत एकदा या फॉरेस्ट खात्याचा, वन खात्याचा किंवा वन मंत्र्यांचा आणि राजकर्त्यांचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.